विद्यार्थी मित्रो, उद्योजकतेचा विकास या तिसऱ्या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत. उद्योजक म्हणजे व्यवसाय चालू करून धोका स्वीकारून नफा मिळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला उद्योजक म्हणतो. तसेच नाविन्याची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा उद्योजक म्हटलं जातं. जसं की धोका स्वीकारून उत्पादनापासून व्यवसाय करतो किंवा उत्पादनापासून नवीन नवीन उत्पादने तयार करतो आणि बाजारपेठेमध्ये विक्री करतो, त्या व्यक्तीला उद्योजक असं म्हटलं जातं. समाजामध्ये उद्योजक ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. अर्थव्यवस्थेमध्ये व्यावसायिकाला म्हणजेच उद्योजकाला एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. कारण देशाच्या प्रगतीमध्ये वेगवेगळे व्यवसाय करून आर्थिक परिस्थिती सुधारणे, देशाच्या विकासात भर करणे यामध्ये महत्त्वाचा वाटा हे व्यावसायिक लोक करत असतात. त्यामुळे सरकार व्यवसाय वाढीसाठी व उद्योजक निर्मितीसाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करताना आपला दिसून येतो. जेणेकरून नवनवीन व्यवसायाची उभारणी करून रोजगाराच्या संधी, त्याचबरोबर जी साधनसामुग्री आहे, नैसर्गिक साधनसामुग्री, भौतिक साधनसामुग्री व मानवी श्रम, मानवी संसाधन असेल, साधनसामुग्री असेल, तिचा वापर होऊन उत्पादनाची निर्मिती व्हावी आणि उत्पादन लोकांच्या गरजेला पुढं परावं आणि त्यातूनच लोकांच्या गरजा भागून रोजगाराची निर्मिती व्हावी, या रोजगारातूनच देशाची प्रगती व्हावी, या भूमिकेत उद्योजक कार्य करत असतात. त्यामुळे उद्योजक देशामध्ये जास्तीत जास्त निर्माण होणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये प्रत्येक देश वेगवेगळ्या कार्यातून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करताना आपला दिसून येतो. मागील तासामध्ये काही कार्यक्रम आपण बघितले. उद्योजक विकास कार्यक्रमांतर्गत वेगवेगळे व्यावसायिक उद्योजक निर्माण करण्याचं काम सरकार करत असतं आणि त्याचमध्येच नवीनच आता काही या वेगवेगळ्या सरकारच्या योजनेअंतर्गत या 10 वर्षामध्ये काही नवीन योजना आलेल्या आहेत. त्या योजना आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, एक स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया आणि त्याच्यानंतर कृषी पर्यटन, या 3 संकल्पना आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. भारत सरकारांतर्गत सरकारने येत्या ह्या पाठीमागील 10 वर्षामध्येच जवळजवळ या स्टार्टअप इंडिया करण्यासाठी, नवनवीन उद्योजकांना, व्यावसायिकांना चालना देण्यासाठी जवळजवळ 100 कोटीपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल करण्याच्या योजनेला आपल्याला दिसून येतं. या योजनेअंतर्गत जवळजवळ 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारणीचा अंतर्गत आय मेड या उपक्रमाअंतर्गत केलेलं आपल्याला दिसून येतात. म्हणजे 10 लाख मोबाईल ॲप्स जे आहेत, आपण वेगवेगळ्या देशाचे ॲप्स आपण वापरतो ते न वापरता स्वदेशी ॲप वापरून या व्यवसायात वाढ करण्यासाठी या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपला दिसून येतो. त्याचबरोबर मुद्रा बँक योजना, प्रधानमंत्र्यांतर्गत वेगवेगळ्या आर्थिक दुर्बल किंवा सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या उद्योजकांना कमी व्याजदरामध्ये कर्ज देणे, सूक्ष्म वित्तपुरवठा करून त्यांच्या व्यवसायासाठी हातभार लावण्याचं काम या स्टार्टअप योजनेअंतर्गत केलेलं आपल्याला दिसून येतं. भारत सरकारांतर्गत एक उद्दिष्ट म्हणून भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारे राष्ट्र अशी संकल्पना या अंतर्गत होताना आपल्याला दिसून येते. जेणेकरून या स्टार्टअप योजनेसाठी पोषक वातावरण तयार होईल, यासाठी भारत सरकारने आर्थिक उलाढालीसाठी भरीव तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. या अंतर्गत 2016मध्ये देशात स्टार्टअप पर्यावरण संसाधन करणारी यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट होतं आणि त्याच्याअंतर्गत शाश्वत विकास, मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण करण्याचं काम या भारत सरकार अंतर्गत स्टार्टअप इंडिया अंतर्गत केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या काही लक्ष केंद्रित करणाऱ्या गोष्टी बघा. पहिलं, सुलभीकरण व आधार. या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी सुलभीकरण व आधार, व्यवसाय सुरू करताना साध्या पद्धती म्हणजे सुलभ, कुठलीही त्या ठिकाणी अडथळा येऊ नये यासाठी
या स्टार्टअप अंतर्गत त्या ठिकाणी योजना आखलेल्या आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर व्यवसाय जलद गतीने कार्यान्वित करण्यासाठी व बंद करण्यासाठी सुद्धा आधार म्हणून या योजनेकडे पाहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर बघा भांडवलाचा आधार आणि लाभ. सरकार अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेते, तसेच भांडवलाली नफा आयकर इत्यादीमध्ये करात सूट देताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी भारत सरकार मुद्रा योजनेअंतर्गत त्याचबरोबर ॲप असेल किंवा वेगवेगळ्या योजनेअंतर्गत वार्षिक उलाढाल 100 कोटी असेल किंवा इतरही योजनेअंतर्गत स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत देशाच्या उद्योगास व्यावसायिकात वाढ होण्यासाठी भांडवलाचा पुरवठा करताना आपला दिसून येते. हा भांडवली नफा असेल किंवा आयकर असेल किंवा इतरही काही विक्रीच्या टॅक्स असेल, सेल्स टॅक्स असेल, इतरही काही कर आहेत त्या करामध्ये सूट देताना आपला दिसून येतं, जेणेकरून व्यवसायात वाढ व्हावी, उद्योजक निर्माण व्हावे आणि हे उद्योजक आपल्या समाजातील लोकांना रोजगाराची निर्मिती करण्याचं काम त्या ठिकाणी करतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी उद्योग शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईल. आता वेगवेगळे उद्योग असतील, शैक्षणिक भागीदारी असलेल्या अंतर्गत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्प विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना अंतर्गत योजना आखून त्या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती करण्याचं काम सुद्धा ते केलं पाहिजे. वेगवेगळे उद्योग उभारणी करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे. या योजनेअंतर्गत शैक्षणिक भागीदारीअंतर्गत वेगवेगळे प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी नवीन कल्पना केंद्रित करण्याचं काम त्या ठिकाणी या अंतर्गत केलं आपला दिसून येतं. आता ह्या अंतर्गत त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे या योजनेअंतर्गत. आता प्रत्यक्ष उद्दिष्ट काय आहे बघा, स्टार्टअपची उद्दिष्टे याच्यामध्ये बघा उद्योजक विकास कार्य म्हणजे प्रमुख उद्दिष्ट बघा 10,000 कोटी स्टार्टअप निधी आहे. ह्या कामासाठी स्टार्टअपसाठी 10,000 कोटीची तरतूद केलेली आपला दिसून येतं. त्या निधी सेपरेट फंडिंग त्या ठिकाणी आहे किंवा वेगवेगळ्या व्यवसायासाठी उभारणी करावी आणि उद्योगांची व्यावसायिकांची वाढ व्हावी यासाठी सरकारनं 10,000 कोटी निधी बाजूला किंवा फंड म्हणतो त्याला बाजूला ठेवलेला आपला दिसून येतं. पेटेंट नोंदणी शुल्कात कपात. आता वेगवेगळी पेटेंट असतात की ती पेटेंट नोंदणी करणं, नवनवीन संशोधन करून लोक त्या ठिकाणी नवीन उत्पादनाची नवीन तंत्रज्ञानाची विकसित करत असतात आणि अशा तंत्रज्ञानाची त्या ठिकाणी नोंद करत असताना त्या व्यक्तीवर पेटेंट असेल ते पेटेंट मिळवत असताना त्याच्यामध्ये शुल्क कपात करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर दिवाळखोर कायद्याअंतर्गत 90 दिवस सुधारित कायदा काही नियम आणि कायदे बदलले त्या अंतर्गत पहिल्या 3 वर्षात तपासणी गोपनीयता ठेवण्याचं काम स्वातंत्र्य आहे. बाबा व्यवसायामध्ये वाढ झाली की घट झाली 3 वर्षाच्या कालखंड जगाला समजू नये किंवा भारतीय सर्वसामान्य लोकांना समजू नये, तो गुपित राहावा यासाठी एक स्वतंत्र योजना त्या ठिकाणी आखली. त्याच्यानंतर भांडवली उत्पन्नातून करातून मुक्तता, वेगवेगळे टॅक्स त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मग सुद्धा मुक्तता केली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर बघा 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे. 5 लाख शाळा जे व्यवसाय वाढीसाठी असेल आणि जवळजवळ एकूण 10 लाख विद्यार्थ्यांना नवनवीन कार्यक्रमाचे प्रत्यक्ष सहभाग करून घेण्याचं काम या स्टार्टअप अंतर्गत केलं आपला दिसून येते. देशातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे, संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब म्हणून प्रस्ताव एक मोठं केंद्रबंद म्हणून त्या ठिकाणी स्टार्टअप हब म्हणून त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशील आपल्याला दिसून येतं. राजस्थान उष्मयान केंद्र म्हणून स्टार्टअप आयसिस बांधले गेले आपल्याला दिसून येतं. याच्या अंतर्गत स्टार्टअपच्या अंतर्गत वेगवेगळ्या उद्योजकांना भरभराटी व्हावी, नवनवीन उद्योजक निर्माण व्हावे, शिक्षण संस्थेअंतर्गत वेगवेगळ्या व्यावसायिक प्रशिक्षण द्यावं या हेतूनं त्या ठिकाणी स्टार्टअप इंडिया अंतर्गत योजनेअंतर्गत केलेला आपला कार्य करताना आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये टॅक्स असेल किंवा वेगवेगळी कायदे असतील याच्यामध्ये सुद्धा तरतुदी करून उद्योजकांना भरभराटीसाठी उद्योगांच्या उभारणीसाठी प्रयत्न केलेला आपला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा हे झालं स्टार्टअप इंडिया. त्याच्यानंतर बघा स्टँडअप इंडिया. आता बघा बऱ्याच अंशी आपला देश भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचा त्या ठिकाणी आपला देश आहे आणि त्यानुसार काही जाती धर्म वेगवेगळा भाग असेल, मागास भाग असेल, अशा भागासाठी खऱ्या अर्थानं
ही योजना त्या ठिकाणी स्टँडअप इंडिया म्हणून त्या ठिकाणी पुन्हा सुरू केली आपल्याला दिसून येते किंवा निर्मिती केली आपल्याला दिसून येते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, SC ST कॅटेगरी किंवा महिला उद्योजकांना वित्त पुरवठा करण्याचं काम खऱ्या अर्थानं स्टँडअप इंडिया अंतर्गत त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यानंतर स्टँडअप इंडिया अंतर्गत त्या ठिकाणी लागणारा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी लीड जी स्थानिक पातळीवर जी लीड म्हणून त्या ठिकाणी तो भाग सांभाळणारी एक बँक असेल, ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखादी बँक असेल, त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये वेगवेगळे जे तालुके आहेत त्या तालुक्यांच्या अंतर्गत काही भाग सांभाळणारी लीड बँक असेल, या लीड बँकांतर्गत त्या ठिकाणी कार्य करत असतात. आणि याला लागणारं जे भांडवल असेल ते सिडबी आणि त्या ठिकाणी नाबार्ड अंतर्गत, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक अंतर्गत, त्याचबरोबर नाबार्ड अंतर्गत वेगवेगळ्या योजनांचा पुरवठा करण्याचं काम किंवा वेगवेगळ्या नियम आणि अटी असतील किंवा त्या ठिकाणी बँकांचा जर कर्ज पुरवठा असेल त्या सिडबी आणि नाबार्ड अंतर्गत या योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा, स्टँडअप इंडियाची योजनेची उद्दिष्टे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि एका महिला कर्जदाराला प्रत्येक शाखेतून, प्रत्येक बँकेच्या लीड बँकेतून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, महिला कर्जदारांना 10 लाखापासून 1 करोडपर्यंत कर्जाचा पुरवठा हा प्रत्येक लीड बँकेने ज्या स्थानिक ज्या बँका आहेत त्या बँका अंतर्गत त्या ठिकाणी प्रत्येक बँकेनं, लीड बँकेनं कर्जाचा पुरवठा जवळजवळ 10 लाखापासून 1 करोडपर्यंत कर्ज हे वाटलंच पाहिजे, हे बंधन त्या ठिकाणी स्टँडअप इंडिया अंतर्गत त्या ठिकाणी कार्य करतात. आणि लीड बँकांवर लक्ष ठेवण्यासाठी सिडबी आणि नाबार्ड म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड नॅशनल ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या 2 बँकांतर्गत त्या ठिकाणी लक्ष देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं स्टँडअप योजनेअंतर्गत, जेणेकरून उत्पादन, सेवा, व्यापार क्षेत्रातून त्या ठिकाणी कार्य मोठ्या प्रमाणात होईल. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवल असलेल्या किमान 51% हिस्सा अनुसूचित जाती, जमाती किंवा महिला उद्योजकाकडे असला पाहिजे. म्हणजे लीड बँक जी स्थानिक बँका कर्जाचा जो पुरवठा करतात, ज्यांना अधिकार दिलेले आहेत व जबाबदारी दिलेल्या लीड बँकेवर कर्जाचा पुरवठा करणाऱ्या SC कॅटेगरी व ST कॅटेगरी किंवा महिला उद्योजकाच्या नावावर 51% पेक्षा जास्त असणारी मालमत्ता असेल त्या मालमत्तेला कर्जाचा पुरवठा हा केलाच पाहिजे असं बंधन त्या ठिकाणी केलेलं आपला दिसून येतं. अशा SC ST कॅटेगरी किंवा महिला जी असेल त्या महिलेच्या बाबतीत काही पात्रता बघा. अनुसूचित जाती, जमाती किंवा महिला उद्योजक हा 18 वर्षाच्या पुढील वयाचा असला पाहिजे. या योजनेअंतर्गत फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ग्रीनफील्ड म्हणजेच उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थींचा प्रथम उपक्रम होय. म्हणजे उत्पादन करणं किंवा सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे, ही त्या ठिकाणी कार्य करत असेल. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत 51% भागभांडवल आणि नियंत्रित भागभांडवल अनुसूचित जाती, जमाती व महिला उद्योजकाचेच असावं. सांगितलं तुम्हाला मगाशीच मी त्या ठिकाणी SC किंवा ST कॅटेगरी असलेल्या उद्योग जे असेल, व्यवसाय उभा करणारा असेल त्या उद्योगामध्ये SC आणि ST तिचं 51% भांडवल कमीत कमी असलंच पाहिजे. म्हणजे ते अधिकार त्याच्याकडे असले पाहिजे किंवा त्याचं स्वतःचं एकट्याचं तरी असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्जाचं स्वरूप जवळजवळ 10 लाख ते 100 लाख म्हणजे 1 करोड रुपयेपर्यंत संमिश्र स्वरूपाचं कर्ज म्हणजे मुदत कर्ज असेल, अल्प मुदत असेल, खेळतं भांडवलासह जी वेगवेगळ्या प्रकारची कर्जाचा पुरवठा आहे तो जवळजवळ अशा पद्धतीने केला पाहिजे. कर्जाचा हेतू अनुसूचित जाती, जमातीतील महिला उद्योजकांना उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी म्हणजे व्यवसायात वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी केलं जातं. कर्जाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज म्हणजेच अल्पमुदतीचं, दीर्घमुदतीचं आणि मध्यममुदतीचं खेळतं भांडवल असेल जे असेल ते प्रकल्प खर्चाच्या 75% कर्जाचा पुरवठा. त्याचबरोबर त्याच्यानंतर ज्यामध्ये मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश असेल, परंतु इतर कोणत्याही योजनेअंतर्गत अभिसरण पाठवण्यासह जर कर्जाचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असले
तर या कर्जाची अट लागू पडत नाही. म्हणजे त्या ठिकाणी 75% कर्जाचा पुरवठा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी ते जर त्या व्यक्तीचं मालक म्हणून त्या ठिकाणी SC ST कॅटेगरीचा 25% कर्जाचा त्या ठिकाणी प्रॉपर्टी स्वतःची असेल तरच व्यवसाय चालू करता येईल. असं कुठलंही बंधन नाही. जर पैसे नसले तरी पण व्यवसाय चालू करू शकता. कर्जाचा पुरवठा होईल. त्याच्यानंतर व्याजाचा दर त्या ठिकाणी काही नियम आणि अटीनुसार काही व्याजाचा दर त्या ठिकाणी हप्त्याचा पेक्षा त्या ठिकाणी काही नियम लावले आहेत, त्या नियमानुसारच त्या ठिकाणी असला पाहिजे. सुरक्षितते व्यतिरिक्त कर्ज कॉलेटरला सुरक्षा आणि बँक ठरवल्याप्रमाणे क्रेडिट कार्ड काही सुरक्षितता सिक्युरिटी म्हणून हमीपत्राद्वारे त्या हमीद्वारे त्या ठिकाणी सुरक्षित केली जाऊ शकतील. परतफेड बघा, या कर्जाची परतफेड SC ST कॅटेगरीज किंवा महिला जी असेल ती महिला 7 वर्षाच्या आत आणि पुढील जास्तीत जास्त 18 महिन्याच्या मुदतीत करण्यात यावी. म्हणजे 7 वर्षाच्या आत किंवा पुढील कमीत कमी 18 महिन्याच्या पुढं कमीत कमी त्या ठिकाणी कर्जाची परतफेड त्या ठिकाणी असेल. खेळतं भांडवल बघा, 10 लाखापर्यंत खेळतं भांडवल घेण्याची अधिविकर सवलत म्हणजे ओव्हरड्राफ्ट सिस्टीम मंजूर करता येते. त्याच्यानंतर कर्जदाराच्या सोयीसाठी रुपये डेबिट कार्ड जावे. 10 लाखापेक्षा जास्त खेळते भांडवलाची मर्यादा रोख मर्यादेद्वारे मंजूर कर. म्हणजे ओव्हरड्राफ्ट सिस्टीम असेल ही सिस्टीम द्यायची आहे. 10 लाखापर्यंत खेळतं भांडवल द्यायचं आहे. ही सुद्धा सुविधा या स्टँडअप योजनेअंतर्गत त्या ठिकाणी लाभार्थ्याला म्हणजेच व्यावसायिक करणाऱ्या उद्योजक करणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. त्याच्यानंतर बघा, किरकोळ किंमत पात्र योजनेच्या अंतर्गत 25% किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनेच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते. म्हणजे काही नियम आणि अटीनुसार त्या ठिकाणी 25% जी किरकोळ किंमत असेल केंद्र किंवा राज्य योजनेअंतर्गत त्या ठिकाणी सरकार बँकांच्या माध्यमात जबाबदारी स्वीकारेल आणि व्यवसाय चालू करण्यासाठी मुभा देण्याचं काम त्या ठिकाणी करते. म्हणजे पैसे स्वतःकडे जरी नसले तरी सरकार, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अंतर्गत जी कमीत कमी अमाऊंट आहे, जे मी त्या ठिकाणी 25% रक्कम सरकार भरेल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही परतफेड करायची असेल काही असेल योजनेअंतर्गत ते तुम्हाला रिकव्हरी होत राहील. पण पैसे नसताना सुद्धा 25% रक्कम केंद्र आणि राज्य सरकार देईल. बाकीची कर्जावर रक्कम 75% लागणारी जी रक्कम बँक कर्ज पुरवठा करताना आपला दिसून येते. थोडक्यात स्टार्टअप योजनेअंतर्गत व स्टँडअप योजनेअंतर्गत वेगवेगळ्या उद्योजकांची उभारणी करावी व व्यवसायात त्यांची वाढ व्हावी यानुसार त्या ठिकाणी सरकारमार्फत वेगवेगळ्या योजनांनुसार करात सवलती असेल, कर्जाचा पुरवठा असेल व वेगवेगळ्या योजनांतर्गत व्यवसायात वाढ करण्यासाठी प्रयत्न केलेला आपला दिसून येतो.